एका जंगलात एक हत्तीचा परिवार राहत होता. एक नर हत्ती, एक मादा हत्ती आणि त्यांची 2 मुलं पण होती. त्यांच्या हत्ती परिवारात त्यांचा सगळ्यात छोटा मुलगा खूप खोडकर होता. एक दिवस हत्ती परिवार जंगलातल्या नदीत आंघोळीला आला होता. आंघोळ करताना हत्तीचं पिल्लू खूप खोड्या करू लागलं. बाळा, नदीचा प्रवाह जोरात आहे, तुला सांभाळून राहावं लागेल. हो, बरोबरच आहे. आता तो जास्त खोडकर झालाय. खूप मस्ती करतोयस, शांतपणे आंघोळ कर. यावेळी नदीच्या जवळ एका झाडावर एक लहान चिमणी बसली होती. पिल्लू हत्तीच्या सगळ्या खोड्या ती छोटी चिमणी बघत होती आणि ते पाहून ती आनंदी होत होती. अरे वा, तुला खेळताना बघून छान वाटते. हत्तीच्या लहान पिल्लासोबत ती छोटी चिमणी मैत्री करू इच्छित होती. तुला खेळताना बघून छान वाटलं. तू खूप हुशार वाटतोयस. माझ्याशी मैत्री करशील? काय? तुझी हिम्मतच कशी झाली विचारायची? तुला माहिती आहे ना, मी हत्तीचं पिल्लू आहे. या जमिनीवर सर्व प्राण्यांमध्ये सगळ्यात मोठा प्राणी आहे मी. तू एक मूर्ख पक्षी आहे. आपण मित्र नाही होऊ शकत. तू माझी बरोबरी नाहीच करू शकत. ओ, तर असं आहे. मी तर तुला प्रेमाने विचारलं होतं. जर तुला वाईट वाटलं असेल तर क्षमा कर. हत्तीच्या छोट्या पिल्लासोबत ती मैत्री करू शकली नाही. बिचारी छोटी चिमणी निराश होऊन उडून गेली. गर्विष्ठ पिल्लू हत्ती त्याच्या खोड्या वाढत गेल्या आणि आंघोळ झाल्यावर ते जंगलात चालले गेले. रस्त्यात छोट्या हत्तीला उसाचं शेत दिसलं आणि तो लहान हत्ती आपल्या आई-बाबांपासून लपून त्या शेतात गेला आणि काही वेळाने तो शेतात लपला. त्या तिन्ही लोकांना हे माहिती नव्हतं. त्यामुळे ते जंगलात पुढे निघून गेले आणि तो छोटा हत्ती शेतात जाऊन ऊस खाऊ लागला. अरे वा, हे किती गोड आहे. अरे वा, मी किती भाग्यवान आहे की मी इथे आलोय. शेतात लागलेल्या त्या ऊसाच्या रोपट्यांना त्याने एक एक करून तोडलं आणि त्यातले काही ऊस खाऊन टाकले. अरे बापरे, शिकारी. शिकाऱ्याला बघून छोटा हत्ती पळू लागला आणि आपल्या रस्त्यापासून भरकटला. अरे, मला वाचवा, वाचवा, मला वाचवा. अरे रे, तो खूप ओरडला आणि रडायला लागला. एक हत्तीचं पिल्लू जे हरवलंय ते कुठे दुसरीकडे पोहोचलं.
रस्ता मिळाला नाही म्हणून तो रडू लागला. अरे माझे आई बाबा, आता मी कुठे जाऊ? आई आई. आणि तेव्हा त्यावेळी छोट्या चिमणीने त्या पिलाचा रडण्याचा आवाज ऐकला. मग ती उडून हत्तीच्या पिलाजवळ गेली आणि तिने पाहिलं की हत्तीचं पिल्लू तिथे रडत बसलेलं आहे. अरे छोट्या हत्ती, तुला काय झालं? तू का रडतो आहेस? मी रस्ता भटकलो आणि मला आई बाबांना भेटायचंय. तू इथे कशी आलीस? मी तुझ्या मागे येत होती. मला माहितीये तू थोडासा अहंकारी आहेस, पण या अहंकारामुळे आपण संकटात पडू शकतो. ओ, मला भीती वाटते. अरे घाबरू नको, मी तुला वाचवून घेईन. तू माझ्या सोबत चल, मी तुला तुझ्या आई बाबांकडे घेऊन जाईन. ती लहान चिमणी उडून त्या लहान हत्तीला रस्ता दाखवू लागली आणि तो हत्ती त्या चिमणीच्या मागे जाऊ लागला. आता ती छोटी चिमणी हत्तीच्या पिलाला त्याच्या परिवाराकडे घेऊन आली. बेटा, तू कुठे हरवला होतास? आई, मी रस्ता भटकलो होतो. या चिमणीने मला वाचवलं. लहान असो वा मोठा, आपण कोणाला कमी समजायचं नसतं. संकटात जो आपली मदत करेल तोच आपला खरा मित्र. हा माझा अहंकार आहे, त्यामुळे मी संकटात सापडलो. पण या चिमणीने मला वाचवलं. मी तुझे उपकार कधीच विसरू नाही शकणार. आपण नेहमी चांगले मित्र राहू. अहंकार धोकादायक आहे. प्रेम सर्वात मोठं असतं. जे प्रेमात आहेत ते एकमेकांसोबत जुळू शकतात. लहान पाखरा, रंगीत पाखरा, काय करतो तिथे आंब्याच्या झाडावर? लहान पाखरा, रंगीत पाखरा, काय करतो तिथे आंब्याच्या झाडावर? रस भरले आंबे खाताना, फांदीवरून खेळत उडते कुठे? रस भरले आंबे खाताना, फांदीवरून खेळत उडते कुठे? लहान पाखरा, रंगीत पाखरा, काय करतो तिथे आंब्याच्या झाडावर? इंद्रधनुषी रंगांवाली, मध प्यायला जातात रंगीत पाखरू. इंद्रधनुषी रंगांवाली, मध प्यायला जातात रंगीत पाखरू. आंब्याच्या झाडावरून मला पण आणून दे रे, गोड गोड पिकलेले आंबे पाखरा. लहान पाखरा, रंगीत पाखरा, काय करतो तिथे आंब्याच्या झाडावर? लहान पाखरा, रंगीत पाखरा, काय करतो तिथे आंब्याच्या झाडावर? एक दिवस संध्याकाळी आमचे मित्र माकड चट्टू आणि चिमणी इथी एकत्र कोल्ह्याच्या लग्नाला जात होते. मित्रा, आपण तिथे पोचता पोचता कार्यक्रम संपून जाईल का? अगं इथी, तू एवढी उतावेळ का होतेस? असं नाहीये चट्टू. असं लक्षात आलं आहे की जवळच्या गावातून लांडग्याच्या लग्नाकरता खूप सारे फळं आणि कडधान्य मागवण्यात आले आहे. अच्छा, हे तर मला माहीतच नव्हतं. आणि ऐकलंय लांडोरताईचा नाच पण आहे. काय खरंच? असे कार्यक्रम तर किती सुंदर होत असतील. कोल्हे दादाने असं पण सांगितलं की कोकिळताईचा गाण्याचा कार्यक्रम सुद्धा होणार आहे. हे सगळं ऐकून तर मला राहावलंच नाही जात आहे. चल लवकर जाऊया. दोघं जेव्हा वेगाने पुढे जात होते तेव्हा चिमणी इत्तेला काहीतरी दिसलं. मित्रा, 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 एकदा तिकडे तर बघ. तो बहुतेक आपला चिकूच आहे ना? हो हो, तोच आहे. त्याने बघितलं तर अडकून जाऊ. चल निघूयात. ती कुठे गेली असेल? एकदा बस माझ्या हातात येऊ दे, मग दाखवतो.
बंदर दादा, इकडे येतोस का? तू इकडे येऊ शकतोस का? मला तुला काही विचारायचंय. तुला बोलवणारा मी चिकू. ओह, चिक्कूने पाहिलंच आपल्याला. आता आपण काय करायचं चट्टू? माहित नाही. चल जाऊन बघूया, नाहीतर तो आपल्याला इथून जाऊ नाही देणार. ते येतात. पण ती मुंगी गेली तरी कुठे? का बोलवलंस चिक्कू? हो, तुम्ही कुठेतरी जाताना दिसताय. कुठे जाताय बरं? आम्ही ते लांडग्याच्या लग्नाला चाललोय. अरे, खरं का सांगितलंस? असं नाही चिकू, मी चुकीचं सांगितलं. आम्ही ते डॉक्टर बेडकाच्या लग्नाला जातोय. ओ, बहुतेक चिवताईला माहिती नाहीये मी किती बुद्धिमान आणि शक्तिशाली आहे ते. असं नाहीये चिकू, मी खरं बोलतेय. तुम्हाला अजून काही बोलायची गरज नाहीये. मी पण येतोय. चला जाऊया. असं कसं? पहिले आपल्या बाबांना विचारून तर ये. ते तर मी नंतर पण करू शकतो. चला जाऊया. आता तर मी जातोय, पण मी परत नक्की येईन. आल्यावर बघतो तुझ्याकडे, मग तुझी खेर नाही. अरे चिक्कू, कोणाशी बोलतोयस तू? ते का लहान मुंगीशी. मुंगी? त्या लहान मुंगीने तुझं काय बिघडवलंय रे? ते मी इथे उभं राहून फक्त येणाऱ्या जाणाऱ्यांवरती दगड फेकत होतो. तर तेव्हाच त्या मुंगीने मला जोरात चावलं आणि मला खूप राग आला. तर मग आता तू काय करणार आहेस? आता मला तिला शोधून खूप दूरवर फेकायचंय, पण ती मला घाबरून कुठेतरी लपलीये. काही बोलू नकोस. हो, नक्की. चल आपण जाऊया. या लहान मुंगीने चट्टू माकड आणि इथी चिमणीला चिकू बरोबर जाताना पाहिलं. आता मी ठीक आहे. तुम्हाला माहितीये का, मी खूप शक्तिशाली आहे. हो, आम्हाला माहिती आहे. तुम्हाला कसं कळलं? तुम्हाला कोणी सांगितलं? तूच तर आम्हाला सांगितलं ना चिक्कू आत्ताच. पण मला असं वाटतंय की तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये. थांबा, मी आत्ताच दाखवतो. काहीच गरज नाही. तुम्ही असं कसं बोलू शकता? मी जे म्हणतोय त्यावर तुम्हाला विश्वास बसायलाच हवा, नाहीतर मला खूप राग येईल. आता तरी माझी शक्ती बघितलीस का चिवताई? हो, पाहिलं. भयंकर आहे. अजून पण आहे. आता नंतर करूया चिक्कू. आपल्याला खूप उशीर झाला आहे चट्टू. आपण तिथे पोहोचेस्तोवर बहुतेक सगळं संपलेलं असेल. पुढल्या रस्त्याचा विचार करून घाबरायला होतं. ते का बरं? यावेळेस चित्ता भाऊ फिरत असतो इथे. त्याला फिरायची काय गरज? तो फक्त एका ठिकाणी बसू शकतो ना. चिक्कू, तू लहान आहेस, तुला याबद्दल माहित नाही. येऊ दे त्याला. मी तर त्याला माझी शक्ती दाखवीन. मी काय फुटबॉल आहे जो कोणी येणारा जाणारा मला लात मारून निघून जाईल? ठीक आहे, आता तलावात पडलोच आहे तर आंघोळच करून घेतो. येऊ दे त्याला. ना मी कोणत्या उंदराला घाबरत ना बिबट्याला. त्यावेळी झाडामागून एक बिबट्या चिकू आणि त्याच्या मित्रांना बघत होता. आज तर मेजवानी दिसतेय. हत्तीचा मुलगा हाच आहे आजचा शिकार.
अरे असा ओरडशील तर जे जागे आहेत फक्त तेच तपळतील. अरे हो, बरोबर आहे. माझी पण झोप उडवली. आता जर मी उठलीच आहे तर मी पण पळून जाते. असं नाही की मी त्याला घाबरते, पण तरी निघतेच. प्लीज मला मारू नको. नाही, मी तर बस तुला खाणार आहे, बाकी काही नाही. मी निर्दोष आहे. हो, मी पण तर आहे जेव्हा मी झोपलेला असतो. प्लीज मला फक्त एकदा जाऊ दे. तुला हवंय तर एक संधी देतो. कसली संधी? बघ बेटा, मी तुला माझ्या नखांनी मारू की दातांनी वार करू, किंवा मग ती काठीच ठीक राहील? ती काठी ठीक राहील. ठीक आहे. तू तुला तुझी भूक मिटवायला माझाच मुलगा मिळाला का? मला माहिती नव्हतं. आता कळलं ना? चिकू, तुला निघायच्या आधी मला सांगायला हवं होतं. जर इथी चिमणी नसती आली आणि मला नसतं सांगितलं तर काय झालं असतं? तू छोटा आहेस चिकू, त्यांच्यासारखा नाहीस. तुला हे कळायला हवं. चल आता मला सांग, तुला कुठे जायचं आहे? तुला मी घेऊन जाणार. मला माफ करा बाबा. ह्यानंतर तुम्हाला न सांगता मी कुठे नाही जाणार. ठीक आहे, चल आता माझ्यासोबत. यानंतर कुठे जायचं असेल तर मला सांगून जायचं. हा, कळलं ना? अरे हत्ती दादा, हत्ती दादा, तुला ऍपल्स हवेत का? नको, मला नकोय. अरे तू उदास का दिसतोयस? माझ्यासोबत खेळायला कोणीच नाहीये. अरे बस एवढंच का? मी सकाळपासून इकडे तिकडे खूप शोधलं, पण इकडे कोणीच नाहीये. ते बघ तिथे त्या झाडावर किती माकडं बसली आहेत. बघ, तू त्यांच्या सोबत खेळू शकतोस ना? काय, खरंच? हो, ते सर्व तिथे लपंडाव खेळतायत, पकडापकडी खेळतायत आणि असे कितीतरी खेळ आहेत. तर मी पण जातो. चिमणी ताई, आपण परत भेटू. मित्रांनो, तिकडे बघा. मोठ्या पोटाचा हत्ती येतोय. सापासारखा सोंडेचा हत्ती येतोय. हुई, झाडूवाल्या शेपटीचा हत्ती येतोय बघा. मित्रांनो, मी पण तुमच्यासोबत खेळू? काय, तुला पण आम्ही सोबत
मित्रांनो, माझ्यासोबत कोणीही नाहीये. काय मी तुमच्यासोबत खेळू? चला खेळूया. तुला झाडावर चढायला येतं? नाही. तुला असा झुला झुलता येतो का? नाही. तुला असा शेपटीला लटकणं येतं का रे? ते पण नाही. तुला येत नसेल तर लगेच इथून निघून जा. हुई. मोठ्या पोटाचा हत्ती. अरे मी त्याला सांग. अरे काय? मित्रांनो, लवकर या. आपला मित्र मंगू विहिरीमध्ये पडला आहे. अरे माझा हात पकड. पोचत नाहीये. अरे अरे उडी मारून पकड ना. अरे शेपटी पकड. अरे मूर्खा, तुझी शेपटी नाही, माझी शेपटी पकड. पोचत नाहीये. अरे उडी मार. नाही होते. तो येतोय बघ. अरे उडी मार. उडी मारून पकड. काय झालं? काय झालं मित्रांनो? आमचा मित्र मंगू खाली पडलाय. वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले पण काहीच नाही होत. मी एकदा प्रयत्न करून बघू. हत्ती दादा, तुम्ही वेळेवर इकडे आलात म्हणून मंगूला वाचवू शकलो. हत्ती दादा, तुझी मस्करी केली होती, आम्हाला माफ कर. तू रागावलायस का? नाही मित्रांनो, मी कोणावरच रागवलो नाहीये. आतापासून मी पण खेळू तुमच्यासोबत. आजपासून तूच माझा खरा मित्र आहे. गोरी
काजव्या ओ रे काजव्या तुझा थोडासा प्रकाश दे रे तुझ्या प्रकाशाने माझ्या या घरट्यात थोडा उजेड पडू दे रे ओ रे काजव्या ओ रे काजव्या तुझा थोडासा प्रकाश दे रे तुझ्या प्रकाशाने माझ्या या घरट्यात थोडा उजेड पडू दे रे माझा प्रकाश देईन रे माझा प्रकाश देईन रे खुल्या डोळ्यांनी असुनी घरट्यात माझी पिलं अंधारात काजव्यासारख्या प्रेमाचा उजेड घेऊन पुढे जाऊया रे खुल्या डोळ्यांनी असुनी घरट्यात माझी पिलं अंधारात काजव्यासारख्या प्रेमाचा उजेड घेऊन पुढे जाऊया रे